नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आमदार मनोहर चंद्रिकापूर यांच्या पत्नीचं वाढदिवस मोठ्या थाटात संपन्न। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर आमदार मनोहर चंद्रिकापूर यांनी पत्नीच्या वाढदिवस कार्यक्रमात गायले मधुर गाणे। तर तेरे मस्त मस्त दो नैन, मेरे दिल का ले गए चैन। 68 वर्षीय मंजुषाताई चंद्रिकापूर यांचा वाढदिवस थाटात संपन्न। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूर यांच्या पत्नी सौ मंजुषाताई चंद्रिकापूर यांचे 68वे जन्मदिनाचे कार्यक्रम सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहमारा येथील आमदार कार्यालयाच्या प्रांगणात आज दिनांक 31 जुलै रोजी दुपारी आयोजित करण्यात आले होते। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। उपस्थित पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापूर यांनी पत्नीचे वाढदिवस निमित्ताने अनेक सुमधुर गीत गाऊन स्वपत्नीला खुश करण्याचा प्रयत्न केला। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर आणि तेरे मस्त मस्त दो नैन, मेरे दिल का ले गए चैन या गीतासह अनेक गीत त्यांनी दरम्यान गायलं। त्यामुळे मंजुषाताई चंद्रिकापूर या आनंदाने भारावून गेल्या होत्या। त्याचबरोबर उपस्थित कार्यकर्ते देखील खुश झाले। दरम्यान केक कापून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। अनेक उपस्थित पाहुणे मंडळींनी पुष्पगुच्छ देऊन मंजुषाताई चंद्रिकापूर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली होती। आमदार मनोहर चंद्रिकापूरसह त्यांचे मोठे सुपुत्र सुगत दादा चंद्रिकापूर आणि लहान मुलगा विराट दादा चंद्रिकापूर यांच्या उपस्थित केक कापण्यात आला। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सडक अर्जुनी येथील तालुका अध्यक्ष अविनाशजी काशीवार, अर्जुनी मोरगाव तालुक्याचे अध्यक्ष लोकपालजी गहाणे, गोरेगाव तालुका अध्यक्ष केवलजी बघेले, महिला तालुका अध्यक्ष रजनीताई गिरेपुंजे, गोरेगाव येथील महिला तालुका अध्यक्ष बहेकारताई अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। आज माझ्या आईचा 68 वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या वडिलांनी म्हणजेच या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मनोहररावजी चंद्रिकापूर साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। आम्ही सर्व परिवारचा, माझा छोटा भाऊ, मी, आम्ही सर्वांनी मिळून आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसकट आणि जेही आमचे हितयशी किंवा जे आमचे काय म्हणतात त्याला वेलविशर लोक आहेत त्यांच्यासोबत मिळून हा कार्यक्रम चं एक आयोजन केलं। आणि माझा हा कार्यक्रम नेहमीच दरवर्षी होतो, फक्त या वेळेला जागा बदलली। तिकडे नागपुरात सगळ्या फॅमिलीबरोबर मी करत होते, आता ही फॅमिली आहे, ह्या फॅमिलीबरोबर मोठी फॅमिली आहे, त्यांच्याबरोबर मी कार्यक्रम केला आहे। मला फार आनंद वाटतो। लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट, तुम्ही ॲडजस्ट कराल तितकं तुमचं तो फॅमिली जीवन फार चांगलं जाईल। जीवन काय आहे, इट्स अ वे ऑफ कॉम्प्रोमाइज। एक जर पुढे गेला आणि दुसराही जर पुढेच जाईल तर मागे तरी कोणाला राहावं लागते। आणि त्यामुळे तुम्ही नेहमीच म्हणता की संसार यामध्ये 2 चाक असतात, एक पत्नी आणि एक पती असतो। ती चाकं जशी चालतील तितका समतोल आपण ठेवू शकतो। मागे पुढे झाली तर बंडी उलार सुद्धा होऊ शकते।